भाजप नेत्याचं एक वक्तव्य आणि भाजपने एक महापालिकाच गमावली। ते नेते आहेत रवींद्र चव्हाण। महापालिका आहे लातूरची आणि मुसंडी मारली काँग्रेसनं। लातूर हे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं होम ग्राउंड, त्यांचा गड मानला जातो। काँग्रेसचा हा पारंपरिक बालेकिल्ला राखण्याचं आव्हान त्यावेळी विलासराव देशमुखांचे सुपुत्र अमित देशमुख यांच्या समोर होतं। समोर आलेल्या लातूर महापालिका निवडणुकांच्या आकडेवारीनुसार काँग्रेस लातूरात 43 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप 22 जागांवर। लातूरात काँग्रेसने आपला गड राखलाय। प्रचाराच्या रणधुमाळीत तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये एक वादग्रस्त विधान केलं। तुमचा उत्साह बघितल्यानंतर 100% असं वाटतंय की विलासराव देशमुखांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील, यात काहीच शंका नाही। रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले होते ते आधी पहा। भारतीय जनता पार्टीचा खरं तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील, यात काही शंका नाही। या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली। काँग्रेस नेत्यांनी विशेषतः विलासराव देशमुखांचे पुत्र अमित देशमुख आणि रितेश देशमुख यांनी तीव्र संताप व्यक्त केला। रितेश देशमुख यांनी लिहिलेलं पुसता येतं पण कोरलेलं नाही असं म्हणत रवींद्र चव्हाण यांना प्रत्युत्तर दिलं, तर अमित देशमुख म्हणालेले जनताच उत्तर देईल। दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात। लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही। जय महाराष्ट्र। आदरणीय शिवराज पाटील साहेबांचं स्मारक लातूरमध्ये झालंच पाहिजे आणि लातूर शहर महानगरपालिकेमध्ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्यानंतर ते स्मारक व्हावं अशी आमची प्राथमिकता असेल। ज्या पद्धतीनं व्यासपीठावर भाजपच्या व्यासपीठावर सातत्यानं काँग्रेसच्या नेत्याची चर्चा झाली, काय सांगा? नाही, ते खरं आहे की म्हणजे आमच्यावर असा आरोप होतो की आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं नाव घेतल्याशिवाय आमचं भाषण होत नाही, आणि ते होणारही नाही, कारण आदरणीय विलासराव देशमुख साहेब हीच आमची ओळख आहे। पण मला आनंद याचा आहे की आता अलीकडं भारतीय जनता पक्षाच्या व्यासपीठावरही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचीही भाषणं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाहीत, याचा मला आनंद। भाजपने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। रवींद्र चव्हाण यांनीही नंतर दिलगिरी व्यक्त केली। आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, मी लातूरमध्ये जे म्हटलं, आपण लातूरमध्ये पाहिलं असेल की त्या ठिकाणी प्रत्येक महानगरपालिकेच्या निवडणुका या कशासाठी असतात, तर त्या निवडणुका ह्या तिथल्या असणाऱ्या नागरी सुविधा ही कोणती पार्टी ही अतिशय गतिमान पद्धतीने करून देईल यासाठी असणाऱ्या त्या निवडणुका असतात। त्यामुळे लातूरमध्ये सुद्धा गतिमान पद्धतीने सर्व नागरी सुविधा व्हायला हव्यात, हे अत्यंत महत्वाचं आहे। मी विलासरावांचा जरा सुद्धा कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांच्यावरती टीका टिप्पणी काही केली नाही, परंतु त्या ठिकाणी ज्या वेळेला मी पाहिलं तिथला असणारा काँग्रेसचा अजेंडा काय, तर विलासरावांच्या असणाऱ्या पूर्णच्या पूर्ण विलासराव फार मोठे नेते होते, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलंय, परंतु त्यांनी त्यांच्याच बाबतीमध्ये त्यांनाच घेऊन आपण मतदान करावं, विलासरावांना घेऊन मतदान करावं, विलासराव यांनाच फोकस करून काँग्रेस तिथे मतदान मागताय। त्यामुळे त्या ठिकाणी आता नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात झालेलं काम, महायुतीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी केलेलं काम, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी विकासात्मक ज्या दृष्टिकोनातून झाल्या आहेत त्या संदर्भात मी तसं म्हटलं, परंतु तरी सुद्धा त्यांचे चिरंजीव माझे अत्यंत चांगले मित्र आहेत, त्यांच्या जर त्यामधल्या भावना दुखावल्या असतील तर मी नक्कीच
त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. अनेकांना वाटलं या वक्तव्याचा भाजपला फटका बसेल आणि काँग्रेस आपला गड राखेल आणि झालंही तसंच. काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत 43 जागांवर आघाडी मिळवली तर भाजपची गाडी 22 जागांवर थांबली. राष्ट्रवादी काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावं लागलं. 2017च्या निवडणुकीत लातूरमध्ये भाजपनं काँग्रेसला टफ फाईट दिली होती. 36 उमेदवार निवडून आणत एक हाती सत्ता स्थापन केली होती. पण यंदाच्या निवडणुकीत भाजपला विजयी घोडदौड राखता आली नाहीये. रवींद्र चव्हाणांनी केलेलं एक वक्तव्य भाजपच्या पराभवाचं कारण ठरलंय. इथं विलासराव देशमुखांच्या निष्ठावंतांनी एक गठ्ठा मतं काँग्रेसच्या पारड्यात टाकल्याचं बोललं जातंय. लातूरच्या निकालावर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.